आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। अमळनेर तालुक्यात तिहेरी भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू, परिसरात हळहळ। प्रतिनिधी गोकुळ देवरे। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात आज सकाळी एक अत्यंत भीषण तिहेरी अपघात घडला असून या दुर्घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय। मोटरसायकल, कार आणि एसटी बस यांच्यात झालेल्या या भीषण धडकेत अनेक जण गंभीर जखमी झालेत। अधिक माहितीनुसार अमळनेर धुळे महामार्गावरील मंगरुळ गावाजवळ हॉटेल वृंदावन समोर आज सकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला। मोटरसायकल क्रमांक MH888719 एसटी बस क्रमांक MH13CU7540 आणि समोरून येणारी कार क्रमांक GJ19AF3147 यांच्यात जोरदार धडक झाली। अपघात इतका भीषण होता की मोटरसायकलचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आणि धरणगाव येथील मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला। कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला। मृतांमध्ये गुजरातमधील व्यारा येथील आदित्य चंद्रकांत महाजन, अनिता सुरेश महाजन, निर्मला नंदलाल महाजन, नंदलाल गोपाल महाजन आणि सुरेश विक्रम महाजन यांचा समावेश आहे। हे सर्वजण अमळनेर इथं साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी येत असल्याची माहिती मिळते। अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे, रवी पाटील तसेच पोलीस पाटील भागवत पाटील घटनास्थळी दाखल झाले। जखमींना तातडीने 108 रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले। दरम्यान कारमध्ये अडकलेल्या एका लहान मुलाला गावकरी, पोलीस आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले। एसटी बसमधील दीपक दिलीप पाटील हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मृतांचे शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत। देऊळघाटमध्ये एलसीबीची मोठी कारवाई, 5,78,000चा प्रतिबंधित गुटखा जप्त, स्विफ्ट डिझायरसह चालक ताब्यात, प्रतिनिधी सय्यद इरफान। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 5,78,900 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पान मसाला जप्त केलाय। या कारवाईत एक स्विफ्ट डिझायर कार आणि चालकाला ताब्यात घेण्यात आलाय। महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या आणि मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या गुटखा व सुगंधित पान मसाल्याची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती। त्यानुसार पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने 7 जून रोजी देऊळघाट परिसरात सापळा रचला। कारवाई दरम्यान मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर क्रमांक MH28ET 5300 या वाहनाची तपासणी करण्यात आली। तपासणीमध्ये वाहनातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पान मसाला आढळून आला। यावेळी पोलिसांनी शेख
शेख सलीम शेख इस्माईल वेबर शेख 59 राहणार सैलानी नगर चिखली यांना ताब्यात घेतले. या कारवाईत 3,28,900 रुपयांचा गुटखा तसेच 2,50,000 रुपयांचे वाहन असा एकूण 5,78,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधातील ही कारवाई महत्त्वाची मानली जाते.